नमस्कार, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण कापसापेक्षा मऊ लुसलुशीत रव्याचे इन्स्टंट असे आप्पे ही रेसिपी पाहणार आहोत आणि त्यासोबत मस्त हिरवी चटणी, हे दोन्ही रेसिपी पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। दही थोडंसं आंबट किंवा घरी तयार केलेलं सुद्धा चालेल। तर हे सगळं आता मी मिक्स करून घेते। दही आणि रवा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। तर अशा पद्धतीने दही अर्धी वाटी घेऊन त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथं पाणी घेतलेलं आहे। पाण्याचं प्रमाण अगदी जपून इथं वापरायचं आहे। जास्त जर पातळ हे मिश्रण झालं तर आपले आप्पे व्यवस्थित येत नाहीत, किंवा नॉनस्टिक जर आपलं आप्याचं पात्र नसेल किंवा भिडाचा असेल लोखंडी, त्यात आप्पे हे चिटकतात। त्यामुळे हे आपण आप्याचं जेव्हा पीठ बनवतो तेव्हा थोडंसं घट्टसरच आपल्याला हे बनवायचं आहे। तर आता आपण हे पीठ भिजायला ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिटं। जास्तीत जास्त तुम्ही 20 मिनिटं सुद्धा हे ठेवू शकता। तर तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत। झटपट मस्त वेगळ्या पद्धतीची नारळाची हिरवी चटणी बनवणार आहोत। त्यासाठी ओलं खोबरं, डाळवा, दही, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा असं मी घेतलेला आहे। तर इथं मी मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं आणि बारीक कट केलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडीशी अर्धी वाटी डाळवं घेतलेला आहे, फुटाण्याची डाळ, आणि 2 चमचे दही घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून हे छान असं आपल्याला एकदम बारीकसर असं वाटून घ्यायचं। जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं। तर अशा पद्धतीने बघा मी मिक्सर हे फिरून घेतलेला आहे। एकदम असं बारीक आपलं चटणी तयार झालेली आहे। ह्या पद्धतीची तुम्ही अशीच खाऊ शकता, किंवा आपण छान असं याला थोडंसं चटपटीत तडका देणार आहोत, त्यामुळे छान टेस्ट पण लागल आणि दिसायला पण अप्रतिम दिसेल। तर इथं मी तडका पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा मोठा तेल टाकून घ्यायचं। तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यामध्ये आपण साऊथ इंडियन जसे चटणी बनवतात त्या पद्धतीने बनवणार आहोत। तर इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे। स्पेशली तुम्ही चटणी बनवताना उडदाची डाळ आणि मोहरी, जिरं असं सगळं छान असं खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं। त्यामध्ये मस्त हिरवागार असा कढीपत्ता, 1 लाल मिरची, हे सगळी फोडणी छान कडकडीत आपल्याला तयार करून घ्यायची आहे। छान असं लालसर रंग येईपर्यंत आता मी हे छान व्यवस्थित फोडणी तयार करून घेते। तर थोडंसं मी गॅस बंद करून घेतला होता, जास्तच आपली फोडणी करपणार, त्यामुळे अजून मी छान 2 मिनिटं गॅस चालू करून छान कडकडीत गरम करून त्यामध्ये थोडीशी कढीपत्ता टाकून कोथिंबीर टाकून लगेच आपल्याला त्या चटणीमध्ये हे फोडणी टाकून द्यायची व इतपत गोल्डन ब्राऊन करायचा आहे। तर अधूनमधून तुम्ही जास्तच तेलाचं टेम्परेचर गरम झाला असेल तर तुम्ही थोडंसं गॅस बंद करू शकता। अशा पद्धतीने मस्त आपली चुरचुरीत फोडणी चटणीवर टाकायची। ह्या चटणीसोबत तुम्ही इडली, डोसे, आप्पे काही खाऊ शकता। तर आता आपण हे बाजूला ठेवून आपलं पीठ बघा मस्त भिजलं गेलेलं आहे। तर अजून घट्टसर वाटत आहे, तर आपल्याला इतपत छान असं घट्ट आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे। रवा आपला छान असा भिजला गेलेला आहे। तर इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या कमी जास्त करू शकता। खिसलेलं गाजर घेतलेलं आहे, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर सगळं आपण ह्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेणार आहोत। पाणी आधी आपण अजिबात टाकणार नाहोत। जे आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्याला पाणी मीठ टाकल्यावर लगेच सुटतं, त्यामुळे आधी अजिबात पाणी टाकायचं नाही। रव्याचे आप्पे करताना पाण्याचं मेजरमेंट अगदी आपल्याला कमीच ठेवायचं आहे। तर इथं कोथिंबीर टाकून हे सगळं आता मिक्स करून घेते। तर आपला रवा छान असा भिजला गेला पाहिजे। 10 ते 15 मिनिटं आपल्याला, जास्तीत जास्त 20 मिनिटं भिजवा। चवीपुरतं मीठ टाकून आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। छान असं मिक्स करून घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या। तर यामध्ये मी थोडंसं पाणी आपण
ॲड करू शकता। थोडंसं घट्टसर झाल्यामुळं तर इनो टाकल्यावर ह्यामध्ये पाणी ॲड करायचं। इन्स्टंट आप्पे असल्यामुळे इथं मी इनो घेतलेला आहे। 2 चमचे किंवा 1 चमचा इनोची पावडर ह्यामध्ये टाकायची आहे आणि छान एकाच दिशेने आपल्याला हे ढवळून मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून छान असं फुलून येईल। इन्स्टंट असल्यामुळे आपण हे इनो किंवा तुम्ही खायचा सोडा सुद्धा अगदी चिमूटभर ह्यामध्ये टाकू शकता। तर लगेच आपल्याला ह्यापासून आप्पे बनवायचे आहेत। तर इथं आप्याचं पॅन मी गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आता आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत। तर अशा पद्धतीचं इतपत घट्ट आपल्याला हे मिश्रण पाहिजे। तर आप्याच्या पात्रामध्ये टाकताना आधी कडेकडेने आपल्याला हे मिश्रण टाकून मग नंतर आतमध्ये जे कप्पे आहेत मधोमध त्यामध्ये टाकायचं, जेणेकरून करपणार नाहीत। तर नॉनस्टिकचं असल्यामुळे छान लवकर निघून येतात। जर तुम्ही लोखंडी वापरत असेल आप्याचं पात्र तर थोडंसं आच मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान खरपूस असे आप्पे तयार करून घ्यायचे आहेत। बघा एक बाजू छान अशी तयार झाली, वरून सुकले गेल्यावर आपल्याला वरून थोडंसं तेल टाकून हे पलटून घ्यायचं आहे। तर बघा आतमधले आपले जे मधोमध गॅसची फ्लेम जास्त असल्यामुळे थोडासा ब्राऊन रंग जास्त आलेला आहे आप्यांना, तरीही छान असे कुरकुरीत आपले हे आप्पे लागतात। थोडंसं खरपूस रंगावर आपल्याला हे छान असं तयार करून घ्यायचे आहेत। तर रंग बघा किती अप्रतिम असा आलेला आहे। तर ह्या बाजूचे त्या बाजूला करून छान असे मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपले आप्पे मी छान भाजून घेतलेले आहेत। बघा किती मस्त इन्स्टंट झटपट तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांना दुपारी काहीतरी वेगळं खाऊ वाटलं असेल तर अशा पद्धतीचे इन्स्टंट आप्पे तुम्ही करून देऊ शकता। यासोबत चटणी किंवा दह्यासोबत टोमॅटो केचप सोबत सुद्धा हे आप्पे खूप अप्रतिम आणि चविष्ट लागतात। तर इन्स्टंट झटपट रव्याचे आपले मऊ लुसलुशीत, आतून मऊ लुसलुशीत व वरून कुरकुरीत असे हे आप्पे तयार होतात। तर मी संपूर्ण अशाच पद्धतीने आप्पे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यासोबत हिरवी चटणी, मस्त असा झटपट होणारा नाश्ता आपला तयार झालेला आहे। तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा, कसे झाले कमेंट्स करून नक्की सांगा। बघा आतून किती मस्त सगळ्या आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत। इन्स्टंट रवा आप्पे ही रेसिपी नक्की करून बघा, कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि माझा चॅनल नवीन असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा, जेणेकरून मला अजून नवीन व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। तर असा झटपट होणारा व पौष्टिक पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।